परमुटेशन कॉम्बिनेशन अगदी सोप्या भाषेत. आपल्या अकॅडमीतून वेगवेगळ्या पदावर नियुक्ती. आपल्या अकॅडमीची सुसज्ज लक्ष अभ्यासिका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परमुटेशन कॉम्बिनेशनचा भाग 2 बघणार आहोत. भाग 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण परमुटेशन कॉम्बिनेशनचा भाग 1 बघितला. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर पहिले भाग 1 हा व्हिडिओ बघा, नंतर परमुटेशन कॉम्बिनेशनचा भाग 2 हा व्हिडिओ बघा. कारण पहिला भाग जर चांगला कळाला तर दुसरा भाग आपल्याला कळणार आहे. तर चला आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. त्याच्या आधी जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांनाही किंवा मित्रांनाही शेअर करा. तर चला भाग 2 आपण बघूया. आता परमुटेशन कॉम्बिनेशनच्या भाग 1 मध्ये आपण काय बघितलं ते थोडक्यात आपण पहिल्यांदा बघूया. परमुटेशन कॉम्बिनेशनच्या भाग 1 मध्ये आपण परमुटेशन म्हणजे काय ते आपण सविस्तरपणे बघितलं. कॉम्बिनेशन म्हणजे काय ते आपण सविस्तरपणे बघितलं. त्यानंतर फॅक्टोरियल म्हणजे काय तेही आपण चांगल्या प्रकारे बघितलं. त्यानंतर परमुटेशनचा आपण फॉर्म्युला बघितला NPR. तर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला कसा तयार होतो ते पण आपण बघितलं NCR. आणि ते कधी वापरले जातात. परमुटेशन म्हणजे मांडणी. ज्यावेळेस अनेक घटकांमधून काही घटकांची किंवा सर्व घटकांची मांडणी करायची असेल त्यावेळेस आपण परमुटेशन वापरतो. तर अनेक घटकांमधून काही घटकांची निवड करायची असेल किंवा सर्व घटकांची निवड करायची असेल त्यावेळेस आपण काय वापरणार आहे, कॉम्बिनेशन. बस हे दोनच फॉर्म्युला आहे परमुटेशन कॉम्बिनेशनचे, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. फक्त मुलांना ते वापरायचे कधी एवढाच फक्त प्रॉब्लेम असतो. पण एखाद्या एक्झाम्पलमध्ये मांडणी करायची असेल तर परमुटेशन आणि निवड करायची असेल तर कॉम्बिनेशन. एवढं प्रामुख्याने चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आणि फॅक्टोरियल पद्धत काय ही पण आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितली. भाग 1 मध्ये आपण डिटेलमध्ये बघितले आहे. तरीसुद्धा आज आपण प्रामुख्याने पहिल्यांदा मी एक एक्झाम्पल घेतो. ते एक्झाम्पलमध्ये तुम्हाला पुन्हा परमुटेशन काय आणि कॉम्बिनेशन काय याच्यामधला तुम्हाला फरक कळेल आणि नंतर आपण पुढचे एक्झाम्पल बघणार आहोत. आता सपोज मी एक एक्झाम्पल घेतो. सपोज एक एक्झाम्पल असं आहे की 10 खुर्च्या आहेत, 10 चेअर्स आहे. काय 10 खुर्च्या आहेत. त्या 10 खुर्च्यांवरती 3 मित्रांना बसायचं आहे. किती मित्रांना बसायचं आहे? 3 मित्रांना बसायचं आहे. तर 3 मित्रांना बसायचं आहे. तर किती प्रकारे मांडणी होईल? किती प्रकारे मांडणी होईल? हा पहिला एक्झाम्पल आहे. बघा मी काय सांगते, 10 चेअर आहे. जशा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ह्या 10 चेअर आहे. आणि मित्र किती? 3. A B C हे 3 मित्र आहे. आता काय होऊ शकतं? तर आता मांडणी करायची. आपल्याला मांडणी शब्द आला तर लगेच काय आलं पाहिजे? काय वापरायचं? तर आपल्याला परमुटेशन वापरायचं. मग आता A हा मित्र इथं बसू शकतो, B इथं बसू शकतो, C इथं बसू शकतो. किंवा A हा इथं बसू शकतो, B इथं बसू शकतो, C इथं बसू शकतो. पण अजून एक शक्यता आहे. ती कोणती? जर B पण इथं बसू शकतो, A इथं बसू शकतो, C इथं बसू शकतो, अशी अरेंजमेंट होईल ना. म्हणजे A Bच्या ऐवजी B A C पण होऊ शकते किंवा A C B पण होऊ शकते किंवा B C A पण होऊ शकते. म्हणजे ह्या 3 मध्येच किती मोठ्या प्रमाणात अरेंजमेंट आहे. तर अशीच अरेंजमेंट वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा होऊ शकते. याला आपण अरेंजमेंट म्हणतोय. काय म्हणतोय? अरेंजमेंट. आणि तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं अरेंजमेंटचा अर्थ काय असतो? तर मांडणी. मांडणी म्हणजेच काय वापरायचं असतं आपल्याला? परमुटेशन. अरेंजमेंट म्हणजेच काय असते? मांडणी. किंवा आपल्याला काय वापरायचं असतं? परमुटेशन. तर आता आपल्याला परमुटेशन वापरायचं आहे एवढं तर कन्फर्म का आलं आहे. परमुटेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आणि हे तुम्हाला मी थोडंसं एक्सप्लेन पण करून सांगितले कशा प्रकारे मांडणी होणार आहे. मग आता परमुटेशन एकूण किती खुर्च्या आहेत? तर 10 खुर्च्या आहे. 10 परमुटेशन कितीचा वापर करायचा आपल्याला? 3चाच वापर करायचा आहे. मग 10 परमुटेशन 3 हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग हे कसं सॉल्व करायचं? तर आपल्याला परमुटेशनचा फॉर्म्युला मी सांगितला, पुन्हा वाटल्यास एकदा सांगतो. NPRचा फॉर्म्युला काय आहे? N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला आपण बघितला आहे. हा परमुटेशनचा फॉर्म्युला आहे. मग याच्यातच आपल्याला काय करायची? किंमत टाकायची. बघू इथं किंमत टाकू. N म्हणजे काय असतो? ती इथली संख्या आणि ही किती आपल्याला? 10 म्हणजे 10 फॅक्टोरियल अपॉन N मायनस R आहे. बघा N मायनस R म्हणजे N वरची संख्या आणि R ही कोणती? तर खालची संख्या आहे. किती चेअरची आपल्याला निवड करायची, मांडणी करायची? तर आरची. आर म्हणजे किती? 3. 10 वजा 3 म्हणजे किती होणार आहे? 7 फॅक्टोरियल. किती होणार आहे? 7 फॅक्टोरियल. मग आता 10 फॅक्टोरियल अपॉन काय आहे? तर 7 फॅक्टोरियल. बस एवढं आपल्याला सॉल्व करायचं आहे. 10 फॅक्टोरियल मीन्स आपण काय मांडू शकतो? बघा
10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 फॅक्टोरियल इथपर्यंतच मांडा. का मांडलं आहे तर छेदस्थानी सुद्धा आपल्याला 7 फॅक्टोरियलच आहे ना. तसं पाहायला गेलं तर 7 फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 1 इंटू 1 1पर्यंत सर्वांचा काय असतो गुणाकार. मात्र हा 7 फॅक्टोरियल जरी 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 लिहिला तर खालचा 7 फॅक्टोरियल सुद्धा तसाच लिहावं लागेल. मग ते सर्व काय होऊन जाणार आहे तर कट होऊन जाणार आहे. ते सर्व काय होऊन जाणार आहे कट होऊन जाणार आहे. म्हणजेच आपल्याकडे शिल्लक काय राहिला आहे तर शिल्लक आपल्याकडे राहिला आहे 10 इंटू 9 इंटू 8. बस यांचंच आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. 8 9 8 हे किती होणार आहे तर 72 आणि 72 गुणिले किती होणार आहे 10 म्हणजेच किती 7200 वेळेस त्यांची मांडणी होऊ शकते. किती वेळेस होऊ शकते 7200 वेळेस त्यांची मांडणी होईल. पुन्हा मी एकदा एक्सप्लेन करतोय बघा. इथं काय एक्झाम्पल आहे 10 खुर्च्यांवरती 3 मित्र बसवायचे आहेत तर तिची मांडणी किती प्रकारे होईल. मांडणी म्हणजे काय येणार आहे तर परमुटेशन. आणि परमुटेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे NPR इज इक्वल टू N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल. N काय असणार तर एकूण खुर्च्यांची संख्या ज्याला आपण मागच्या वेळेस म्हटलं ते एकूण संख्या. आणि R म्हणजे काय असती तर त्याच्यातून किती निवडायच्या आहे कारण की 3 मुलांना बसण्यासाठी 3च खुर्च्या पाहिजे ना. याचा अर्थ आपल्याला 3च खुर्च्या निवडावा लागतील. तर मग हा फॉर्म्युला ही मांडणी आली आणि ही मांडणी म्हणजे इथे Nची किंमत इथं Rची किंमत फक्त आपण किंमत टाकली. मग फॉर्म्युल्यानुसार N फॅक्टोरियल म्हणजे काय 10 फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल म्हणजे काय 7 म्हणजे 10 वजा 3 म्हणजे किती होणार 7. मग आता 10 फॅक्टोरियल म्हणजे काय 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 फॅक्टोरियल कारण की फॅक्टोरियल इथं काय होणार आहे कॅन्सल होऊन जाणार आहे. मग 10 गुणिले 9 गुणिले 8 8 9 किती होणार आहे 72 72 गुणिले 10 म्हणजे किती होणार आहे 720 किती होणार आहे सॉरी एक्झाम्पलमध्ये फक्त काय राहणार आहे 720 कारण की 8 9 किती होणार आहे 72 72 गुणिले 10 म्हणजे किती होणार आहे 720 हे तुमचं काय असणार आहे उत्तर. म्हणजे या 10 खुर्च्यांवरती 3 मित्रांची किंवा 3 विद्यार्थ्यांची मांडणी किती प्रकारे होऊ शकते तर 720 वेळेस होऊ शकते. येईल लक्षात सर्वांच्या. ही काय झाली तुमचा परमुटेशन होते एक्झाम्पल. मात्र मी हेच एक्झाम्पल तुम्हाला कॉम्बिनेशनवर घेतलं. बघा सेम एक्झाम्पल काहीच फरक नाही आहे. आता हेच एक्झाम्पल मी काय घेतो बघा 10 खुर्च्यांवरती किंवा 10 खुर्च्यांपैकी कोणत्याही 3 खुर्च्या निवडायच्या असेल तर किती प्रकारे निवडता येईल. म्हणजे आता आपल्याला कोणतेही 10 चेअर दिलेल्या आहे. किती चेअर दिल्या आहेत 10. त्याच्यापैकी कोणतेही किती चेअर निवडायचे आहे फक्त 3 निवडायचे आहे. आणि निवडणं म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे कॉम्बिनेशन. निवडणं म्हणजे काय कॉम्बिनेशन. मग आता हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मग कॉम्बिनेशन आपल्याला माहिती आहे एकूण किती खुर्च्या आहेत 10 खुर्च्या आहे. त्यातून किती निवडायचे आहे सी म्हणजे निवडणं कॉम्बिनेशन किती निवडायचे आहे 3 निवडायचे आहे. मग आता कॉम्बिनेशनचा पण फॉर्म्युला माहिती आहे NCR इज इक्वल टू फॉर्म्युला बघा काय तर NCR इज इक्वल टू काय N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल इंटू R फॅक्टोरियल. हे सर्वात महत्त्वाचं आहे. R फॅक्टोरियल एक्स्ट्रा R फॅक्टोरियल इथं वाढतोय. मग आता काय एक्झाम्पल सॉल्व येईल बघा. मग आता 10C3 इज इक्वल टू काय N फॅक्टोरियल म्हणजे काय होणार आहे तर 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय N मायनस R म्हणजेच काय 10 मायनस 3 म्हणजे काय होणार 7 फॅक्टोरियल आणि R फॅक्टोरियल म्हणजे काय 3 फॅक्टोरियल. हे एक्झाम्पल आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग काय होणार आहे 10 फॅक्टोरियल पुन्हा काय करायचं 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 फॅक्टोरियलच घ्या कारण की छेदस्थानी 7 फॅक्टोरियल आहे म्हणजे तो काय होऊन जाणार आहे कॅन्सल होऊन जाणार आहे. मग आता बघा इथं 7 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. आता 3 फॅक्टोरियल म्हणजे काय तर 3 इंटू 2 इंटू 1 असं मांडलं तरी चालेल. 3 फॅक्टोरियलचा अर्थ काय 3 इंटू 2 इंटू 1 फॅक्टोरियल काय ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. मग आता भाग द्या जात असेल तर बघा बे एक बे बे चौक किती होणार आहे 8 3 एक 3 3 त्रिक किती होणार आहे 9. मग आता काय उरलं तर 10 गुणिले 4 त्रिक 12 12 गुणिले 10 म्हणजे किती होणार आहे 120. म्हणजे 10 खुर्च्यांमधून कोणत्याही 3 खुर्च्या निवडायच्या असेल 3 मुलांना बसण्यासाठी तर किती प्रकारे निवड होईल तर किती प्रकारे निवड होणार आहे 120 प्रकारे निवड होणार आहे. तर मी तुम्हाला इथं परमुटेशनचं उत्तर किती आलं आहे तर 720. परमुटेशनचं उत्तर किती आलं आहे 720. सेम एक्झाम्पल असून मात्र त्याचंच कॉम्बिनेशनचं उत्तर किती आलं आहे तर 120 आलेलं आहे.
ही लक्षात. परमुटेशन आणि कॉम्बिनेशनमध्ये काय फरक आहे? जेव्हा जेव्हा तुम्हाला निवड येणार आहे तेव्हा तेव्हा काय करायचं आहे तर कॉम्बिनेशन घ्यायचं आहे, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला मांडणी येणार आहे त्यावेळेस काय घ्यायचं आहे तर परमुटेशन घ्यायचं आहे. तर याच्यावरती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल ऑलरेडी सर्व बघितलेले आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढचा काही प्रकार वगैरे बघायचे किंवा पुढचे टाईप्स वगैरे आपल्याला याच्यामध्ये बघायचे. तर चला आपण बघूया काय आपल्याला आता ह्या व्हिडिओमध्ये अजून एक्स्ट्रा शिकायचं आहे. एकदा पहिला व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघा, कारण की पहिला व्हिडिओ जर चांगला बघितला तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जास्त अडचण येणार नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अडचण आली तर मला तुम्ही विचारू शकतात. व्हॉट्सॲप नंबर पण आहे आणि आपल्याला ग्रुप पण आहे, त्या ग्रुपवर पण आपण विचारू शकता. आता बघा, सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आत्तापर्यंत आपण ह्या गोष्टी शिकलो, पण आता काही महत्त्वाचे नियम आपल्याला मात्र बघायचे. काही महत्त्वाचे नियम आहे, जसं मी ऑलरेडी हे नियम तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे. काय? 0 फॅक्टोरियलचा अर्थ नेहमी काय असतो? 1. 1 फॅक्टोरियलचा अर्थ नेहमी काय असतो? तो 1. जेव्हा जेव्हा उदाहरणार्थ आणि हा शब्द वापरायचा आहे, म्हणजे अँड वापरायचा आहे, त्यावेळेस काय घ्यायचा? गुणाकार. ज्यावेळेस किंवा हा शब्द वापरायचा आहे त्यावेळेस काय घ्यायचं? प्रत्येक वेळेस बेरीज घ्यायची. काय घ्यायची? बेरीज. त्यानंतर NP1 म्हणजेच काय येणार आहे? n फॅक्टोरियल. NP1 म्हणजे काय? n राहणार आहे, आणि NCN म्हणजे काय राहणार आहे? 1 राहणार आहे. NCNचा अर्थ काय? n ची किंमत 2 असेल, n ची किंमत काय? 2, आणि c ची किंमत सुद्धा 2 असेल तर त्याचं उत्तर नेहमी काय असतं? 1. आता हे पुढे गेल्यावर आपण हे सर्व बघणारच आहोत. आणि प्लस तुम्हाला मी इथं काही महत्त्वाच्या अजून गोष्टी दिलेल्या आहेत, त्या म्हणजे हे नियम प्रामुख्याने थोडेसे लक्षात ठेवा, कारण की हे जर तुम्हाला एकदा कळालं तर तुम्हाला एक्झाम्पल खूप कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होईल. म्हणजे तुम्हाला याची गरज आहे असं नाही आहे, परंतु ह्या गोष्टींची गरज तुम्हाला कशासाठी? तर एक्झाम्पल कमी वेळेत सॉल्व्ह करण्यासाठी खूप गरज आहे. उदाहरणार्थ बघा, काय नियम आहे? 7C6चा अर्थ नेहमी काय असतो? 7. आता तुम्ही म्हणशाल सर 7 डायरेक्ट का मांडला? तर मी तुम्हाला एवढं पहिल्यांदा एक्सप्लेन करून देतो. काल मी याच्यावरती एक्झाम्पल किंवा लास्ट व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. बघा, 7C6चा अर्थ काय? तर कॉम्बिनेशन. तर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वरती काय असतो? n फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल म्हणजेच काय घेऊन टाकू आपण? डायरेक्ट 7 फॅक्टोरियल, कारण की ही n ची किंमत आहे, ही r ची किंमत आहे. 7 फॅक्टोरियल अपॉन काय आहे? दोघांची वजाबाकी, n मायनस आरचा फरक असतो, म्हणजे 7 मायनस किती होणार आहे? 6 फॅक्टोरियल, आणि इंटू काय असतो? आरची किंमत. आर किती बरं? 6 फॅक्टोरियल. किती आहे? 6 फॅक्टोरियल. हे लक्षात. मग आता यांची फक्त आपल्याला काय करायची? तर मांडणी करायची. मग बघा बरं कशी मांडणी होणार आहे. तर इज इक्वल टू 7 फॅक्टोरियल मीन्स 7 इंटू 6 फॅक्टोरियल. तुम्ही म्हणशाल सर 6 फॅक्टोरियल्स काय घेतला? तिथं खाली 6 फॅक्टोरियल बघा ना. 6 फॅक्टोरियल काय होऊन जाणार आहे? कट होऊन जाणार आहे. तर म्हणून तुम्ही 6 फॅक्टोरियल घेतला. आता तिथं 7 मायनस काय आहे? तर 6. 7 मायनस 6 म्हणजे 1, आणि 1 फॅक्टोरियल किती असतो? 1च असतो, आणि गुणिले किती? तर 6 फॅक्टोरियल तसाच घेतला. मग आता 6 फॅक्टोरियल काय होणार आहे? गॅट कॅन्सल होऊन जाणार आहे, आणि 7/1 राहिला, म्हणजेच उत्तर तुमचं किती राहणार आहे? 7 राहणार आहे. म्हणजे तुम्ही हे सर्व सॉल्व करण्याच्या ऐवजी तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली, की काय? की n पेक्षा फक्त r एकाने लहान असेल तर डायरेक्ट n ची जी किंमत आहे ते उत्तर मांडून टाकायचं. येते लक्षात मी काय बोलतोय ते? पुन्हा मी एकदा सांगतो बघा. ह्या इथला वरती कोण असतो? n असतो, आणि इथं कोण असतो? r असतो. ह्या n आणि r मध्ये जर फक्त एकाचा फरक असेल, फरक कितीचा असेल? एकाचा असेल, तर तुमचं उत्तर नेहमी n असते, लक्षात ठेवा. n म्हणजे काय? इथली जी संख्या असते ते तुमचं उत्तर असतं. जसं मी सांगितलं 10 कॉम्बिनेशन आहे, इथं कॉम्बिनेशन आहे. तसं परमुटेशनला पण नाही, पण आपण बघू, आपण पुढे गेलो तर तुम्हाला मी सांगतो. इथं काय तर कॉम्बिनेशन आहे. आता मी जर सांगितलं 10 कॉम्बिनेशन 9चं उत्तर काय राहणार आहे? तर डायरेक्ट उत्तर 10 राहणार आहे, कारण की या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? तर 1चा आहे. त्यामुळे पहिलाच नियम मी तुम्हाला सांगितला आहे, जर फरक n आणि r मध्ये जर 1चा असेल तर उत्तर तुमचं नेहमी काय राहणार आहे? तर n असणार आहे. सॉरी, इथं माझ्याकडून थोडी अजून चूक झालेली आहे. ती म्हणजे इथं काय म्हटलं बघा, मी इथं काय म्हटलेलं आहे की 5C4चं उत्तर नेहमी किती असणार आहे? तर 5 असणार. हे लक्षात ठेवा, इथं चुकून 4 झालेलं आहे. तर n ही काय राहणार आहे तुमचं उत्तर, कारण की या दोघांमध्ये n आणि r मध्ये फरक कितीचा आहे? तर 1चा फरक आहे. हे लक्षात.
तुम्हाला मी पहिला नियम सांगितला, पहिला नियम, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, पहिली तुम्हाला ट्रिक सांगितली का जी खूप कमी वेळेमध्ये तुम्ही मान्य करू शकता. टोटल एक्झाम्पल सॉल्व करायची आवश्यकता नाही आहे. म्हणून तुम्ही वही पेन घेऊन बसलेलाच असाल तर तुम्ही असं लिहू शकता काय, एन आणि आरमध्ये जर एकचा फरक असेल तर त्याचं उत्तर नेहमी एन लिहावे. त्याचे उत्तर नेहमी काय लिहावे, एन लिहावे. हा झाला पहिला नियम. आता दुसरा नियम मी सांगतो काय बघा. आता इथं दिला आहे 7C1 इज इक्वल टू 7 असतो. बघा पुन्हा तेच सांगितलं आहे, वेगळा आहे, थोडा नियम वेगळा आहे. जर तुमची आरची किंमत 1 असेल, ही आरची किंमत आहे ना, जर तुमची आरची किंमत 1 असेल म्हणजे आपण इथं बघितलं ना की NCR, जर तुमच्या आरची किंमत जर 1 असेल तर तुमचं ह्या टोटल उदाहरणाचं उत्तर काय असतं तर एन असतं. एन असतं म्हणजे बघा, एन म्हणजे काय, इथली संख्या, म्हणजे तुमचं उत्तर आलं ना 7. बघा अजून एक घेऊ, सपोज 5 कॉम्बिनेशन 1, उत्तर काय राहणार आहे 5, कारण की तुमचा एन 1 आहे. एन 1 असेल तर तुमचं उत्तर डायरेक्ट एन असतं, काय असतं एन. किंवा अजून एखादं बघू, सपोज 12C1 इज इक्वल टू काय राहणार आहे, इथं 1 आला आहे म्हणजे तुमचं उत्तर काय राहणार आहे, डायरेक्ट 12 राहणार आहे. तुम्ही सॉल्व जरी केलं तरी तुमचं उत्तर 12 येणार आहे. मग सॉल्व नाही करत बसायचं, कमी वेळेत सॉल्व करायचं. म्हणजे इथली संख्या कोणतीही असो, मात्र इथं जर 1 आला असेल तर तुमचं उत्तर नेहमी इथली संख्या असते. हे नेहमी लक्षात ठेवा. हे लक्षात सर्वांच्या. हे तुम्ही सॉल्व करून बघा, तुम्ही क्रॉस चेक करून बघा का हे बरोबर आहे का नाही आहे, म्हणजे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. आत्ता तुम्ही किती काही वेळ म्हणजे किती काही वेळ लावून एक्झाम्पल प्रूव्ह केलं तर चालेल आणि याचा फायदा तुम्हाला मात्र परीक्षेमध्ये होणार आहे. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा मी तुम्हाला एक नियम सांगतोय का जो खूप महत्त्वाचा आहे, हा तिसरा नियम. तो काय नियम आहे बघा, की जसं मी इथं सांगितलंय काय, मी सांगतोय 7C5 इज इक्वल टू, आता याचं एक्झाम्पल कसं सॉल्व होतं तर तो आपल्याला माहिती आहे काय, 7 फॅक्टोरियल म्हणजे एन फॅक्टोरियल म्हणजे 7 फॅक्टोरियल अपॉन दोघांचा फरक 7 मायनस 5 यांचा काय फरक फॅक्टोरियल, आणि गुणिले पुन्हा काय घ्यायचं आरची किंमत म्हणजे काय 5 फॅक्टोरियल घ्यायचा असतो. बरोबर. आता काय होतं पुढं बघा, 7 फॅक्टोरियल मी तसाच लिहिला, 7 मायनस 5 म्हणजे किती होणार आहे 2 फॅक्टोरियल, आणि गुणिले किती बरी द 5 फॅक्टोरियल. बरोबर. फक्त यांचा दोघांचा वजाबाकी मी इथे लिहिली, बाकी काही नाही. पुन्हा अंशात काय लिहू शकतो बघा मी, आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे 7 × 6 × 5 फॅक्टोरियल. का मी 5 फॅक्टोरियल लिहिलं, कारण की इथं 5 फॅक्टोरियल म्हणून, आणि छेदस्थानी 2 फॅक्टोरियल म्हणजे काय 2 × 1 × काय 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. मग आता तुमच्याकडे शिल्लक फक्त काय उरलं बघा, व्यवस्थित समजून घ्या, कारण की या कन्सेप्ट कळाल्या तर तुम्हाला परमुटेशन कॉम्बिनेशन एकदम इझी टॉपिक आहे, वेळ सुद्धा अजिबात लागत नाही, मात्र ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. मग आता इथं बघा काय शिल्लक राहिलं तर 7 × 6 अपॉन 2 × 1 याचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. मात्र मी तुम्हाला सांगतो एवढं सर्व करण्याची आवश्यकता नाही आहे. हा प्रॅक्टिस म्हणून तर केलं पाहिजे, पण एकदा आपल्याला परमुटेशन कॉम्बिनेशन कळालं तर पुन्हा हे करायचं नाही आहे. मग आता काय करायचं तर काय करायचं बघा, ह्या 7 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे बरं, 2चा फरक आहे. येतं लक्षात. हा जो 7 म्हणजे एन आहे हा, आणि हा काय आर आहे. एन आणि आर मध्ये कितीचा फरक आहे तर 7 वजा 5 म्हणजे 2चा फरक आहे. तर काय करायचं, 7ची मांडणी रिव्हर्समध्ये दोनदा करायची, म्हणजे 7 × 7 दोनदा मांडणी झाली, आणि छेदस्थानी काय करायचं 1 × 2. जेवढ्या अंशात संख्या तेवढ्या छेदात लिहायच्या, मात्र त्याची सुरुवात 1 पासून झाली पाहिजे. म्हणजे अंशात 2 संख्या तर छेदात सुद्धा 2 संख्या पाहिजे. मग यांचं कॅल्क्युलेशन बघा, हीच संख्या इथं आलेली, म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायची आवश्यकता नाही. मग तुम्ही फक्त काय करू शकता तर डायरेक्ट आता सपोज कॅल्क्युलेशन बे त्रिक किती येणार आहे 6, 7 त्रिक किती येणार आहे 21, तसं इथं पण तुमचं उत्तर किती येणार आहे 21च येणार आहे. हे लक्षात. याचं काय केलं हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. मी अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करतो नेमकं इथं काय होतं. बघा मी असं म्हटलं की 10 कॉम्बिनेशन 7 इज इक्वल टू, आता टोटल एक्झाम्पल सॉल्व करायचं नाही, आता आपल्याला शॉर्टकट वापरायचा आहे. काय शॉर्टकट वापरायचा आहे, ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे तर 3चा आहे.
फरक कितीचा 3चा. मग काय करायचं, ही जी वरची संख्या आहे ही रिव्हर्समध्ये 3दा लिहायची, म्हणजे 10 गुणिले 9 गुणिले 8 ही फॅक्टोरियलचा प्रकार असतो हा. आणि भागिले जेवढ्या अंश जितक्या संख्या लिहिल्या तेवढ्या संख्या छेदात असाव्या, मात्र तिची सुरुवात 1 पासून झालेली असावी. म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले काय 3, बस हेच त्याचं उत्तर आहे. मग तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. काय कॅल्क्युलेशन, 3 एक 3, 3 त्रिक किती होणार आहे 9, 3 त्रिक किती होणार आहे 9, बे का बे, बे चोक किती होणार आहे तर सॉरी बे चोक किती होणार आहे तर 8 होणार आहे. मग आता 4 त्रिक 12 गुणिले 10 म्हणजे किती होणार आहे 120. याचं उत्तर काय राहणार आहे तुमचं 120. कळालं सर्वांना. मग तुम्ही हे आता तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करा. काय 12 कॉम्बिनेशन 10, त्यानंतर 15 कॉम्बिनेशन 13, त्यानंतर 8 कॉम्बिनेशन 5, हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. हे लक्षात. आता ही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. आता याच्यापुढं अजून एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. याच्यापुढं अजून एक ट्रिक आहे. कोणती ट्रिक आहे बघा, समजून घ्या. ट्रिक्स कळल्या ना तर मग तुम्हाला परमुटेशन कॉम्बिनेशन अति इझी टॉपिक आहे. काय ट्रिक सांगतोय मी तुम्हाला बघा, की 10 कॉम्बिनेशन 3 इज इक्वल टू किती. 10 कॉम्बिनेशन 3 इज इक्वल टू किती. आता तुम्ही काय करशाल बघा, एक तर तुम्ही पहिली गोष्ट काय करू शकतात, फॉर्म्युल्यात किंमत टाकणारी, याची एन किंमत असते आणि ही किती तर आरची किंमत आहे. डायरेक्ट फॉर्म्युल्यात टाकलं तरी उत्तर बरोबर येणार आहे, चुकणार नाही आहे, उत्तर बरोबरच आहे. मात्र आपल्याला कमी वेळेत एक्झाम्पल सॉल्व करायचे, स्पर्धा परीक्षेत आपल्याला वेळ खूप कमी असतो. आता 2 नंबरला मुलं काय करतील, दुसरी स्टेप काय वापरतील, जसं मी मगाशी सांगितलं, ह्या दोघांचा फरक घेते. बघा मी काय समजून सांगतोय, ह्या दोघांचा फरक किती येणार आहे, किती आला फरक 7. मग तुम्ही काय करणार आहे, ह्या 10ची 7 वेळेस रिवर्स मांडणी करणार आहे. बरोबर आहे. बघा मी तेही करून दाखवतो, नंतर तिसरी महत्त्वाची तुम्हाला शॉर्टकट सांगतो मी. आता काय बघा, तुम्ही काय करणार आहे, 10 गुणिले 7 वेळेस रिवर्स, 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3, 1 2 3 4 5 6 7 8, सॉरी आपल्याला 7च पाहिजे. किती पाहिजे, 7 वेळेस आपण रिवर्स जाणार आहे. हे लक्षात, 7 वेळेस आपण रिवर्स गेलो. मग आता जेवढ्या दिवस आपण रिवर्स गेलो तेवढी संख्या आपल्या छेदस्थानी पाहिजे. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 आणि गुणिले काय 7. आता याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहे. पण एक गोष्ट बघा, आता समजून घ्या, घाई नका करू, फक्त समजून घ्या. आता काय बघा, 7 सारखा आहे 7 सारखा आहे, 6 सारखा आहे 6 सारखा आहे, 5 सारखा आहे 5 सारखा आहे, 4 सारखा आहे 4 सारखा आहे. काय तुमच्याकडे शिल्लक राहिलं बघा ना, 10 गुणिले 9 गुणिले 8 शिल्लक राहिला, भागिले 1 गुणिले 2 गुणिले 3 शिल्लक राहिला. याच्यात काहीतरी आपल्याला दिसतंय महत्त्वाचं. बघा याच्यात एक ट्रिक तयार होऊ राहिली. कोणती ट्रिक्स तयार होती, तर तिसरी ट्रिक्स तयार होती. काय होती बघा, जर तुमचा फरक खूप मोठा असेल, म्हणजे काय 7 फरक होता, एवढी मांडणी करण्यापेक्षा अजून एक पुढचा शॉर्टकट आहे. कोणता, इथं आर किती आहे 3 आहे, आर किती आहे 3 आहे, तर याच्या वरच्या एनची तुम्ही 3 वेळेस रिवर्स मांडणी करा ना, काय प्रॉब्लेम आहे. बघा 10 गुणिले 9 गुणिले 8 भागिले काय 1 गुणिले 2 गुणिले 3, बस तेच तर उत्तर आहे. याचं उत्तर आणि याचं उत्तर एकच आहे ना, कारण की हेही तशी कॅन्सलच होत आहे. हे बाकीचे 4 काय होऊ राहिले, कॅन्सल होतात ते. मग हे जे काही उत्तर लिहिले तुमचं उत्तर असणार आहे. मग वाटलं असं मी अजून उत्तर काढतो, तुम्ही काढू शकतात, मात्र मी अजून याचं उत्तर काढतो. काय होऊ शकतं, तर भाग जाऊ शकतो. 3 एक 3, 3 त्रिक किती होणार आहे 9, बे का बे, बे चोक किती होणार आहे 8, मग 4 त्रिक किती होणार आहे 12 आणि 12 गुणिले 10 म्हणजे किती होणार आहे 120. येते का तिसरी ट्रिक लक्षात आली तुमच्या आल्या. मी तिसरी लुक्ती काय सांगितली तुम्हाला, हे बघा 2 लुक्त्या सांगितल्या. पहिली लुक्ती काय सांगितली, तर n मायनस आर यांचा फरक छोटा असेल तर तेवढ्या संख्या घ्या. आणि दुसरी ट्रिक काय सांगितली, जर एन आणि आरचा जर फरक खूप मोठा असेल, मात्र आरची किंमत छोटी असेल, तर आर जेवढा आहे तेवढा अंशात संख्या घ्या आणि तेवढ्या छेदात घ्या, बस संपला विषय. ह्या तुम्हाला मी 2 ट्रिक सांगितल्या आहे. व्यवस्थित कळाले असेल अशी माझी अपेक्षा आहे. नसन कळाल ते पुन्हा व्हिडिओला थोडं मागं जा आणि पुन्हा चांगलं बघा, काही एक अडचण येणार नाही, एकदम इझिली तुम्हाला कळणार आहे. तुम्ही इथं फोटो काढू शकतात किंवा इरेजर करू वगैरे शकतात, किंवा तुम्ही याच्याला नोट्स वगैरे सुद्धा लिहू शकतात. आणि असे एक्झाम्पल वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्वही करायचे, म्हणजे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. प्रॅक्टिससाठी मी एक व्हिडिओ बनवणार आहे की ज्याच्यामध्ये मी बरेच काही असे एक्झाम्पल्स घेणार आहेत प्रॅक्टिसमध्ये. ते नंतर मी एक्झाम्पल घेईलच, मात्र हे इथपर्यंत तर सर्व चांगलं कळायला पाहिजे. मी तुम्हाला मी एक एक्झाम्पल असं सॉल्व करून देतो आहे तुम्हाला, की
त्याच्या संदर्भात काहीही क्वेश्चन आला, कोणताही क्वेश्चन आला तरीसुद्धा इझिली सॉल्व्ह होईल. मी एक क्वेश्चन सॉल्व्ह करून देईल, मात्र तुम्हाला त्याच्यावर हजारोनी प्रश्न सॉल्व्ह होतील, ही याची मला 100% गॅरंटी. त्यामुळे मी एक एक्झाम्पल असं देतो आहे का त्याच्या सर्व गोष्टी इन्क्लूड झाल्या पाहिजेत. तर हा झाला आपण पहिली स्लाईडमधल्या काय काय महत्त्वाच्या गोष्टी त्या आपण बघितल्या. त्याचे काही शॉर्टकट पण मी तुम्हाला सांगितले आहे. आता काय आपण याचे एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल मग आता पहिलं एक्झाम्पल घेऊया. पहिलं एक्झाम्पल हा प्रकार महत्त्वाचा आहे. याच्यावरती क्वेश्चन MPSCने राज्यसेवेने विचारले आणि सरळ सेवेला पण बरेच क्वेश्चन याच्यावरती विचारले गेले. बघा काय क्वेश्चन आहे. एका वर्गात 30 विद्यार्थी आहेत. हाऊ मेनी स्टुडंट? 30. एका वर्गात 30 विद्यार्थी आहेत. त्यांच्यामधून एकाला वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडायचे आहे. काय करायचं आहे? निवड. काय करायचं आहे? निवड. निवडचा अर्थ काय असतो? कॉम्बिनेशन. निवडायचे असेल तर किती प्रकारे निवडता येईल? म्हणजे क्वेश्चन काय आहे? एका वर्गामध्ये 30 विद्यार्थी, त्याच्यामधून एक मॉनिटर निवडायचा आहे. वर्ग प्रतिनिधी म्हणजे काय? मॉनिटर निवडायचा आहे तर किती प्रकारे निवडता येईल? आणि निवड म्हणजे काय? कॉम्बिनेशन. आणि आपल्याला कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, परंतु आता हे मी तुम्हाला पुन्हा सर्व फॉर्म्युलेनुसार सॉल्व्ह करून देतो आणि तुम्हाला सांगतो आपण ऑलरेडी आता शिकलोय किती सोपी सिंपल ट्रिक आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मग बघा काय करायचं? कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला माहिती आहे काय? NCR. एन म्हणजे काय? एकूण संख्या, एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? 30. CR कितींची निवड करायची? फक्त एकाचीच तर निवड करायची. मग फॉर्म्युल्यात किंमत टाका. ही कसली किंमत आहे? एनची किंमत आहे. ही कसली किंमत आहे? आरची किंमत आहे. आणि आपल्या कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे? तर 30 फॅक्टोरियल भागिले, बघा समजून घ्या, 30 फॅक्टोरियल भागिले 30 वजा 1. आणि इथं पुन्हा काय तर आणि आरची किंमत काय? इथं तर आरची किंमत 1 फॅक्टोरियल. आरची किंमत काय? 1 फॅक्टोरियल. आपण कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला पुन्हा एकदा वाटलं तर मागं जाऊन बघा जर कोणाला अडचण येत असेल तर. मग आता फक्त आपण काय करणार? कॅल्क्युलेशन करणार आहे. 30 फॅक्टोरियल, सॉरी इथं पण फॅक्टोरियल, 30 फॅक्टोरियल छेदस्थानी 30 वजा 1 म्हणजे किती येणार आहे? 29 फॅक्टोरियल गुणिले 1 फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो? नेहमी 1 फॅक्टोरियलचा. आपण आता बघू. 30 फॅक्टोरियल म्हणजे काय? 30 वजा 29 फॅक्टोरियल. आता 29च का लिहिले? कारण की इथं खाली 29 फॅक्टोरियल आहे ना. आणि गुणिले किती? 1 फॅक्टोरियल म्हणजे काय? 1च. 29 1 फॅक्टोरियल, 29 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. आपल्याला काय उरला? 30 भागिले 1. आणि 30 भागिले 1चा अर्थ काय होतो? फक्त 30. म्हणजे त्या 30 विद्यार्थ्यांमधून कोणत्याही एका व्यक्तीची मॉनिटर म्हणून जर निवड करायची असेल तर किती प्रकारे करता येईल? 30 प्रकारे करता येईल. का 30 प्रकारे करता येईल? बघा साधं सिंपल आहे ना. एकूण किती विद्यार्थी? 30. 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे किती टोटल? 30 विद्यार्थी आहे. मग एक तर याला मॉनिटर केलं जाईल, हा एक निवड असेल, किंवा याला एक मॉनिटर, ही दुसरी निवड, याला तिसरं मॉनिटर, याला चौथं मॉनिटर आणि याला काय 30वं मॉनिटर. म्हणजे एकूण किती प्रकारे निवड करू शकतो आपण? 30 प्रकारे निवड करू शकतो. येईल लक्षात? 30 प्रकारे निवड करू शकतो. म्हणून आता एक गोष्ट इथं आपल्याला ट्रिक्स लक्षात ठेवायची. काय ट्रिक्स लक्षात ठेवायची? काय महत्त्वाची ट्रिक्स आहे बघा. तर n कॉम्बिनेशन 1 असेल तर उत्तर नेहमी n असतं, हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे. जसं इथं बघा 30 कॉम्बिनेशन 1 तर उत्तर काय आलं तुमचं? 30 आलं. म्हणजेच बघा इथली संख्या इथं आहे ना, तशी इथली संख्या इथं आली. ते बघा इथं 30 उत्तर आलं. किंवा अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. जर असं एखादं एक्झाम्पल दिलं का एका वर्गात 50 विद्यार्थी आहे आणि त्याच्यातून एका विद्यार्थ्याची मॉनिटर म्हणून निवड करायची असेल तर किती प्रकारे निवड होईल? मग 30 कॉम्बिनेशन काय? 1. आणि 30 कॉम्बिनेशन उत्तर 1 म्हणजेच काय असतं? 50 मधून एका विद्यार्थ्याची निवड करायची आहे ना, 50 मधून. मग 50 कॉम्बिनेशन 1 याचा अर्थ काय? उत्तर राहील तुमचं 50. येईल लक्षात? तर ही सर्वात महत्त्वाची ट्रिक लक्षात ठेवा. NC1 म्हणजे उत्तर काय राहतं? n. ह्या ट्रिक्स तुम्ही जर जास्तीत जास्त लक्षात ठेवल्या तर मात्र तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये कोणत्याही प्रकारे जास्त अडचण राहणार नाही आहे. येईल लक्षात? तर पहिले एक्झाम्पल कसं आहे तुम्हाला मी सॉल्व करून दिलेलं आहे. आय थिंक माझ्या माहितीनुसार तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी द्यायला पाहिजे होते. हे बघा स्क्रीनशॉट वाटलं असं काढून घेऊ शकता तुम्ही, कशा प्रकारे मी एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे. हे लक्षात? त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघू. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया.
पुढचं एक्झाम्पल काय बघा, काय एक्झाम्पल आहे. एका वर्गात 30 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहे? पुन्हा 30 विद्यार्थी आहेत. त्यांच्यामधून 2 वर्ग प्रतिनिधींची निवड करायची आहे. निवड आहे, निवड म्हणजे लगेच कॉम्बिनेशन बाजूला लिहून घ्या, कळालं पाहिजे आपल्याला परमुटेशन आहे का कॉम्बिनेशन, हे याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. निवड म्हणजे कॉम्बिनेशन. 2 प्रतिनिधींची निवड करायची असेल तर किती प्रकारे निवड होईल? आता 30 मधून किती जणांची निवड करायची आपल्याला? 2 जणांची. मगाशी 1 जणांची होती, आता किती जणांची? तर 2 जणांची आहे. मग पुन्हा फॉर्म्युल्यात किंमत टाका. 30 फॅक्टोरियल अपॉन, आणि याचा पण शॉर्टकट मी ऑलरेडी पहिले सांगितलेला आहे तुम्हाला, तरी सुद्धा एकदा पुन्हा मी एक्झाम्पल पूर्ण सॉल्व्ह करून देतो, नंतर शॉर्टकट सांगतोय. 30 फॅक्टोरियल अपॉन 30 मायनस काय 20 2 फॅक्टोरियल गुणिले काय 2 फॅक्टोरियल. फॉर्म्युल्यात किंमत टाकली. 30 फॅक्टोरियल म्हणजे काय? तर बघा, सपोज 30 फॅक्टोरियल मी ॲज इट इज लिहिले भागिले 30 वजा 2 म्हणजे किती होईल? 28 फॅक्टोरियल गुणिले काय 2 फॅक्टोरियल. बरोबर. मग आता कॅल्क्युलेशन करा पुढचं काय. तर 30 फॅक्टोरियल म्हणजे 30 गुणिले 29 गुणिले 28 फॅक्टोरियल आणि भागिले पुन्हा काय 28 फॅक्टोरियल गुणिले 2 गुणिले 1. 28 फॅक्टोरियल गेट कॅन्सल होईल ना आपल्याला इथं. 28 गेट काय होणार तुमच्याला? कॅन्सल. मग आता बघा तुमचं काय शिल्लक राहिलं? शिल्लक काय राहिलं? मी एक्स्ट्रा मांडणी करतोय. मी मोठं एक्झाम्पल याच्याकरता सॉल्व्ह करून देतोय कारण की तुम्हाला या सर्व गोष्टी कळायला पाहिजे. नाही तर मी एकाच ठिकाणी सर्व कॅल्क्युलेशन केलं असतं, मात्र ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बघा इथं 30 गुणिले 29 भागिले 2/1 आलं आणि मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? जर आरची किंमत छोटी असेल, आता यांचा फरक मग 28चा आहे, मग 28 मांडणी नाही करायची 28 वेळेस. मात्र इथं यांची किंमत काय 2 आहे, तर तुम्ही अशी मांडणी करू शकतात ना 30 गुणिले 29 भागिले 1 गुणिले 2. मी मगाशी कसं शिकवलंय. मग हीच तर मांडणी इथं आली ना. बघा ना मित्रांनो, ही जी मांडणी आपण इथं केली आहे ना, तीच मांडणी इथं आलेली आहे. मग एवढं कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही आहे. बरोबर आहे, मात्र आवश्यकता नाही आहे. अशी मांडणी एवढी करण्यापेक्षा तुम्ही अशी मांडणी करू शकता. ऑलरेडी तुम्हाला मी शॉर्टकट तर पहिला सांगितलं आहे, तर त्या शॉर्टकटचा फायदा ना. मग आता फक्त यांचं काय करायचं आपल्याला? कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा बरं कॅल्क्युलेशन काय होईल? कशाने भाग जातो का? भाग कशाने जातो ते बघा एकदा. बे 1 बे 15 किती होणार आहे? 30. म्हणजे आता काय उरलं आपल्याकडं? 15 गुणिले 29. मग फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. 15 8 20 15 9 135. 135 म्हणजे 13 किती आहे? 13 हातचे आले. 15 दुनी काय आहे? 30. 30 आणि 13 किती होणार आहे? तर 43. म्हणजेच उत्तर तुमचं किती येणार आहे? तर 435 वेळेस त्यांची निवड होईल. इले एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात? काही अडचण? सॉरी कॅल्क्युलेशन बरोबर आहे का आपलं? 15 9 135 सॉरी हां 135 म्हणजे हातचे किती आले? 13 आले. 15 दुनी किती होणार? 30 सॉरी इथं किती होणार आहे? 30 40 43 435 वेळेस बरोबर आहे. येईल एक्झाम्पल लक्षात सर्वांच्या. मग तर तुम्ही एकतर असं सॉल्व्ह करा किंवा असं सॉल्व्ह करा, मात्र आपल्याकडे जेवढे जास्त शॉर्टकट असेल तेवढा नेहमी त्याचा वापर करावा, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होतं. येईल लक्षात? पहिले एक्झाम्पल हे तुम्हाला मी घेतलं. आता सेकंड एक्झाम्पल बघू. आता हा सेकंड एक्झाम्पल, अशा प्रकारचे खूप एक्झाम्पल आपल्याला परीक्षांमध्ये बघायला मिळतात. तर हे एक्झाम्पल चांगलं कळालं तर तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल इझिली कळतील. बघा काय एक्झाम्पल आहे. 10 खेळाडूंमधून किती आहे? 10 खेळाडूंमधून 7 खेळाडूंचा एक कबड्डीचा संघ बनवायचा असेल तर किती प्रकारे संघ बनेल? आता कबड्डीचा संघ बनवायचा आहे, मग इथं परमुटेशन वापरायचं का कॉम्बिनेशन हे कळणं गरजेचं आहे. बघा एकूण 10 खेळाडू आहेत, त्याच्यामधून किती निवडायचे आहे आपल्याला? 7. आणि निवडचा अर्थ काय होतो? कॉम्बिनेशन. निवडचा अर्थ का? तो कॉम्बिनेशन. मग कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे. एक तर परमुटेशन आणि कॉम्बिनेशन एवढं कळालं मुलांना तरी टोटल टॉपिक कळाल्यासारखा आहे. 10 खेळाडूंमधून 7 खेळाडूंची निवड करायची आहे. आपल्याला मांडणी नाही करायची. मांडणी करायची असती तर परमुटेशन वापरायचं, मात्र इथं निवड करायची तर कॉम्बिनेशन वापरायचं. बरेच मुलं काय करतात, ह्या एक्झाम्पलमध्ये परमुटेशन वापरतात, मात्र चुकतं ते. तुम्हाला स्पष्ट सांगितले ना, 10 खेळाडूंमधून 7 खेळाडूंची निवड करायला सांगितले. निवड म्हणजे कॉम्बिनेशन. मांडणी नाही करायला लावली, कधी मांडणी नाही करायला लावते आपल्याला याच्यामध्ये. म्हणून इथं काय राहणार तुमचं? आलं कॉम्बिनेशन राहणार आहे. मग बघा बरं सॉल्व करा. 10 खेळाडूंमधून किती खेळाडूंची निवड करायची? तर 7. निवड म्हणजे कॉम्बिनेशन. मग पुन्हा एक्झाम्पल सॉल्व येईल. मग आता जसं शॉर्टकटनुसार मी मागाशी सांगितलं, यांचा फरक कितीचा आहे? तर 3चा आहे. बस तेवढंच घ्या. यांचा फरक जर 3चा आहे तर 10 गुणिले 9 गुणिले
8 भागिले किती होणार आहे 1 गुणिले 2 गुणिले 3. शॉर्टकट नसन का तर पुन्हा मागं जाण ते बघा. डबल डबल नाही आपल्याला सांगता आलं पाहिजे, इथं तसंच वेळ वाया जाईल नाही तर. मग 3 एक 3, 3 त्रिक किती होणार आहे 9, बे एक बे, बे चोक किती होणार आहे 8, बे चोक किती होणार आहे 8. मग आता काय करायचं गुणाकार 10 गुणिले 4 त्रिक किती होणार आहे 12. उत्तर किती आलं 120 वेळेस. किती होणार आहे 120 वेळेस. कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन काय हे आपल्याला कळालंच पाहिजे. आणि जर तुम्हाला ही डायरेक्ट मांडणी कळाली नसेल तर सर्व मुलांनी पुन्हा एकदा काय करा, फॉर्म्युल्यात किंमत टाकल्यासारखं एक्झाम्पल सॉल्व करा. काय तर 10 फॅक्टोरियल अपॉन 10 मायनस 7 फॅक्टोरियल इंटू काय 7 फॅक्टोरियल, असं एक्झाम्पलची मांडणी करा मग सॉल्व करा, तरी उत्तर काय नाही तुमचं 120 येणार आहे. हे लक्षात. हे झालं एक एक्झाम्पल. आता आपण बघणार पुढचं एक्झाम्पल. बघा पुढचं सुद्धा एक्झाम्पल त्याच स्वरूपाचं आहे. काय एक्झाम्पल ते आपण सॉल्व करूया. 11 खेळाडू, आता किती खेळाडू इथं 11. 11 खेळाडूंमधून क्रिकेटचा संघ बनवायचा असेल तर किती प्रकारे संघ बनवता येईल. किती खेळाडू 11 खेळाडूमधून, सॉरी इथं 11 ना करी तर 15 करा तरच एक्झाम्पल, 15 16 असं केलं तर एक्झाम्पल सॉल्व आहे. सॉरी इथं चूक झाली आहे. असा क्वेश्चन आहे 15 खेळाडूंमधून क्रिकेटचा संघ बनवायचा असेल तर किती प्रकारे संघ तयार होईल. आता एकूण खेळाडू किती सांगितले आपल्याला 15. या 15मधून एक क्रिकेटचा संघ निवड करायची का मांडणी करायची आहे. निवड करायची, स्पष्ट सांगितले आपल्याला. फक्त काय करायची आहे निवड. क्रिकेट संघाची आपण मांडणी नाही करत, फक्त निवड करतो. मग निवड किती जणांची करायची. क्रिकेटचा संघ किती जणांचा असतो 11 जणांचा. जरी 11 हा आकडा कुठं दिलेला नसेल तरी आपल्याला माहिती आहे क्रिकेटचा संघ बनवण्यासाठी 11 खेळाडू लागतात. मग 15 खेळाडूंमधून 11 खेळाडूंची आपल्याला काय करायची निवड. मग काय करायचं आहे, आर हा खूप मोठा आहे 11 आहे, त्यापेक्षा तुम्ही फरक घ्या. दोघांचा फरक कितीचा 4चा आहे. मग रिव्हर्सनी 4ने लिहा ना. काय होईल 15 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12 भागिले किती होणार आहे तर 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले किती होणार आहे 4. मग आता फक्त यांचं आपल्याला काय करायचं आहे तर कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित सर्वांना जमले पाहिजे. कॅल्क्युलेशन शिवाय पर्याय नाही. तर मग आता इथं काय होईल बघा, इथं 4 1 3 4 1 4 4 3 किती होणार 12. पुन्हा 3 3 काय होणार आहे कॅन्सल. बे 1 बे आणि बे 7 किती होणार इथं 14. बे 7 किती होणार आहे 14. मग आपल्याकडं काय शिल्लक उरला आहे तर 15 गुणिले 7 गुणिले काय उरलं आपल्याकडं 13. 15 5 75 15 15 5 75 15 8 सक 90 105 गुणिले किती करायचे आपल्याला 13. 105 गुणिले काय करायचे आपल्याला 13. मग यांचं फक्त कॅल्क्युलेशन करा. 3 5 किती होणार आहे 65. 13 0 0 आणि 6 6 तसं 13 1 13. म्हणजे तुमची निवड किती प्रकारे होणार आहे तर 1365 वेळेस क्रिकेटचा संघ तयार होईल. किती खेळाडूंमधून 15 खेळाडूंमधून. येईल एक्झाम्पल लक्षात सर्वांच्या. बघा एक्झाम्पल अशा प्रकारे आपण इथं सॉल्व केलं आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघू. आता हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. बघा काय एक्झाम्पल आहे. हा खूप महत्त्वाचा प्रकार. याच्यावरती भरपूर एक्झाम्पल वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. काय बघा 5 लाल चेंडू आणि 4 काळे चेंडू मधून 2 लाल व 2 काळे चेंडू निवडायचे असेल तर किती प्रकारे निवडता येईल. आता काय करायचे निवडायचे, मांडणी नाही करायची, फक्त निवड. निवड म्हणजे काय असणार तुमचं कॉम्बिनेशन. पण काय दिलंय बघा इथं वचाच अर्थ काय असतो आणि. वचा अर्थ काय आणि. बघा काय काय सांगितलंय 5 चेंडूमधून ह्या 5 लालमधून 2 लाल निवडायला लावले. इथं 2 लाल आणि ह्या 4 काळ्यांमधून किती काळे निवडायला लावले आपल्याला चेंडू तर 2 काळे. आणि मध्ये व किंवा आणि आला, व किंवा आणि आला तर मध्ये काय घ्यायचं गुणिले. हे ऑलरेडी मी सुरुवातीला सांगितले. आणि शब्द आला किंवा व शब्द आला तर काय घ्यायचं नेहमी गुणिले. मी गुणिले घेतलं. मग बस यांचं फक्त आता आपल्याला काय करायचं तर कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय कॅल्क्युलेशन होईल बघा. मग आता 5 कॉम्बिनेशन 2 इथं आर किती तर 2 आहे. मग 2 वेळेस रिवर्स मांडणी करा ना. 5 गुणिले 4 भागिले 1 गुणिले 2. हा मधला गुणिले इथला मी इथं गुणिले घेतला. इथं 4 कॉम्बिनेशन 2
टू म्हणजे काय आर आहे आणि आर आपण रिवर्स दोनदा लिहू शकतो म्हणजे आरची मांडणी. तर 4 गुणिले किती होईल 3 भागिले किती होणार आहे 1 गुणिले 2. ही मांडणी कशी कळालं नसेल तर पुन्हा मागं व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला कोणतंही गणित कधी सॉल्व्ह होणार नाही. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो वर्ष 2 वर्ष जर गणिताच्या प्रॅक्टिस केल्या नाही तर मुलांना बेरीज आणि वजाबाकी भागाकार कसा करायचं हे सुद्धा कळत नाही आणि हे तर खूप पुढचं त्या मानाने. ही तर तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावं लागेल. एकदा प्रॅक्टिस झाली चांगलं कळालं तर मग तुम्हाला प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मी सांगतो पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर पहिला व्हिडिओ बघा, तिची चांगली प्रॅक्टिस करा, मग दुसऱ्या व्हिडिओकडे या. म्हणजे तुम्हाला जास्त अडचण राहणार नाही. हा त्याच्यामागं उद्देश आहे. मग आता फक्त इथं काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन. बे एक बे, बे दुने 4, बे दुने 4 बरोबर. बे एक बे, बे दुने किती होणार इथं 4. मग काय काय उरलं आपल्याकडं तर बघा बरं 5 गुणिले 2 उरला आणि टोटल गुणिले 2 गुणिले किती उरला 3. आता काय करायचं सरांचं कॅल्क्युलेशन. 5 दुने 10, 10 दुने 20 आणि 20 तरी किती होणार आहे 60. तुमचं उत्तर किती येणार आहे 60. तर 5 लाल चेंडूमधून 2 लाल चेंडू आणि 4 काळे चेंडूंमधून 2 काळे चेंडू जर निवडायचे असेल तर किती प्रकारे निवडता येतील 60 प्रकारे निवडता येईल. लक्षात 60 प्रकारे निवडता येईल. हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. याच्यावरती एक्झाम्पल विचारले जातात. त्यानंतर पुढचा आपण प्रकार बघू. हा समितीचा प्रश्न आहे. याच्यावर सुद्धा भरपूर क्वेश्चन वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात. काय क्वेश्चन आहे आपण बघू. बघा 4 पुरुष. बघा व्यवस्थित एक्झाम्पल समजून घ्या. हे एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल देतोय मात्र याच्या मागं खूप अनेक एक्झाम्पल दडलेले आहे. लक्षात ठेवा. एक कळालं तर तुम्हाला अनेक एक्झाम्पल याचे सॉल्व्ह होतील. बघा काय दिलं एक्झाम्पल. 4 पुरुष 5 मॅन 4 पुरुष आणि अँड व दिलाय 3 महिला 3 स्त्रिया यांच्यामधून 2 पुरुष व 2 स्त्रिया यांची एक समिती बनवायची असेल तर किती प्रकारे समिती बनवता येईल. समितीवरती नेहमी क्वेश्चन असतात. भरपूर परीक्षांमध्ये समितीवर क्वेश्चन विचारलेले आहेत. मग आता पहिल्यासारखंच आहे. चेंडूसारखंच ते एक्झाम्पल आहे. काही फरक नाही आहे. 4 पुरुषांमधून किती पुरुष निवडायचे तर 2 पुरुष. 4 कॉम्बिनेशन 2 आणि म्हटलं तर गुणिले व किंवा आणि एकच आहे मग गुणिले घ्यायचं. आणि 3 स्त्रियांमधून किती स्त्रिया निवडायच्या आहे तर 2 स्त्रिया निवडायचं आहे. याचा अर्थ किती जणांची समिती तयार होणार ही 4 जणांची. बघा हे 2 अधिक हे 2 निवडायचे आहे ना. म्हणजे याचा अर्थ समिती किती जणांची होणार आहे 4 जणांची समिती होणार आहे. मग आता फक्त यांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बाकी काही नाही. यांच्यात कितीचा फरक येतं 2चा फरक आहे. 2 वेळेस रिवर्स मांडणी करा. 4 गुणिले 3 भागिले 1 गुणिले 2 टोटल गुणिले यांचाच फरक 1चा आहे. मग तो एकदाच फक्त मांडणी करा. बाकी नाही आहे काही. मग कॅल्क्युलेशन केलं आपण यांचं आलं. बे एक बे, बे दुने किती होणार आहे 4. मग 3 दुने किती होणार आहे 6. 6 गुणिले 3 म्हणजेच किती होणार आहे 6 त्रिक 18. 18 वेळेस समिती तयार होईल. या 4 जणांची समिती किती प्रकारे तयार होणार आहे 18 वेळेस तयार होईल. हे कसे मी शॉर्टकट वापरले हे कळाले पाहिजे. हे ऑलरेडी मी तुम्हाला मागं शिकवलेले आहेत. पुन्हा पुन्हा सांगतोय मी ही गोष्ट तुम्हाला. आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढचं एक्झाम्पल तर अजून त्याच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स आहे. पहिले जे आपण बघितलं 6वं एक्झाम्पल त्याच्यापेक्षा हे 7वं एक्झाम्पल ॲडव्हान्समध्ये आहे. काय बघा समजून घ्या. आता बघा इथं दिले आपल्याला 4 पुरुष व म्हणजेच आणि 4 स्त्रिया यांच्यामधून 4 सदस्यीय समिती बनवायची आहे. किती सदस्यीय समिती बनवायची आहे 4 सदस्यीय समिती बनवायची आहे. परंतु आता हा शब्द आला का थोडं एक्झाम्पल मोठं आहे तो लक्षात ठेवा. परंतु म्हणजे काहीतरी गडबड आहे. मग काय गडबड आहे बघू. परंतु यात किमान 3 पुरुष हवेत. म्हणजे ह्या समितीची 4 सदस्यीय समिती आहे. याच्यात किमान किती पुरुष सांगितले 3 पुरुष हे असलेच पाहिजेत. तर अशा प्रकारे समिती किती प्रकारे तयार होईल असंच विचारलं आहे. म्हणजे 4 सदस्यीय समिती बनवायची मात्र त्याच्यात किमान किती पुरुष असावे तर 3 पुरुष असावेत. मग आता बघा मी जर 3 पुरुष घेतले तर स्त्रिया किती घ्यावं लागेल एकच घ्यावं लागेल कारण की टोटल 4 जणांची समिती होईल ना. मात्र इथं किमान 3 म्हटलेलं आहे. किमान 3 याचा अर्थ मी 3 पेक्षा जास्त पुरुष घेऊ शकतो. किमान 3 पुरुषचा अर्थ काय 3 पेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकतो. मग मी जर 4 पुरुष घेतले तर स्त्रिया किती घ्यावं लागेल. स्त्रिया एक पण घ्यावं नाही लागणार कारण की 4 जणांची समिती आहे ना आणि 4 तुम्ही पुरुष घेऊन टाकले. मग आता स्त्रीची आवश्यकता नाही असा त्याचा अर्थ झाला. मग एकतर हे घेणारे म्हणजे 3 पुरुष आणि 1 स्त्री किंवा ऑर आला बघा किंवा काय 4च्या 4 पण
पुरुष आणि 0 स्त्रिया म्हणजे स्त्रिया काहीच नाही. मग आता याची मांडणी करायची. ऑलरेडी तुम्हाला अँड म्हणजे काय आणि म्हणजे काय हे तुम्हाला मी मागच सांगितलं होतं आणि ऑर म्हणजे काय मागं सांगितलं होतं. ऑर म्हणजे बेरीज आणि अँड म्हणजे काय गुणाकार हे ऑलरेडी सांगितलं आहे. मग आता याची फक्त आपल्याला काय करायची तर मांडणी करायची. मग कशी मांडणी होईल बघा. 4 पुरुषांमधून 3 पुरुष निवडले आणि ह्या 4 स्त्रियांमधून किती स्त्रिया निवडायच्या तर एकच स्त्रिया म्हणजे एकूण किती जणांची समिती तयार होणार आहे 4 जणांची समिती तयार होईल. प्लस आता काय करायचं आहे प्लस प्लस म्हणजे काय ऑर अजून एक काय चान्स आहे चान्स किती ते बघायचं. ऑर 4 कॉम्बिनेशन 4 4च्या 4 पण काय असणार आहे पुरुष असणार आहे. स्त्रिया नाहीचे म्हटलं तर घ्यायची गरज नाही आहे. आता याचं फक्त आपल्याला काय करायचं आहे तर कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता यांचा फरक कितीचा आहे तर एकचाच फरक आहे. एकचा फरक आहे म्हणजे 4/1च घेणार आहे गुणिले इथं आरची किंमत 1 आहे म्हणजे 4/, किती घेणार आहे आपण इथं 1 घेणार आहे 4/1च. हे दोन्ही पण शॉर्टकट मी तुम्हाला सांगितले आहे. प्लस 4 कॉम्बिनेशन 4 कॉम्बिनेशन 4 हा नेहमी किती असतो तर 1 असतो हेही तुम्हाला मी सांगितलं आहे. म्हणजे n कॉम्बिनेशन n जर असेल तर उत्तर नेहमी काय असतं 1. जसं बघा 4 फॅक्टोरियल अपॉन काय होणार आहे 4 - 4 फॅक्टोरियल इंटू काय होणार आहे 4 फॅक्टोरियल. हा होणार 0 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल गेट कॅन्सल म्हणजे होणार आहे 1 म्हणजे 4 × 4 म्हणजे किती होणार आहे 4 चोक किती होणार आहे 16 16 अधिक 1 म्हणजे किती होणार 17. समिती किती प्रकारे तयार होणार आहे आपली 17 प्रकारे समिती तयार होईल. किती प्रकारे होईल 17 प्रकारे. आता पुढचं उदाहरण आपण बघूया. पुढचं उदाहरण काय 6 पुरुष आणि 3 स्त्रिया यांच्यामधून 5 सदस्यीय समिती तयार करायची आहे. परंतु त्या समितीत किमान 3 पुरुष हवेत. किमान किती पुरुष हवे 3 पुरुष हवेत. तर समिती किती प्रकारे तयार होईल. किमान 3 पुरुष हवे याचा अर्थ 3 पेक्षा जास्त आपण घेऊ शकतो हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि कमाल 3 पुरुष हवे असं जर म्हटलं असतं तर जास्तीत जास्त 3 घेऊ शकतो याचा अर्थ आपण 2 पण घेऊ शकतो आणि 1 पण घेऊ शकतो. मात्र ते कमाल म्हटलं तर इथं काय म्हटलं किमान 3 पुरुष हवे याचा अर्थ 3 पुरुष घ्यावं लागेल आणि स्त्रिया किती घ्यावं लागेल 2 घ्यावं लागतील कारण की 5 सदस्यीय समिती आहे ना. किमान 3 तर याचा अर्थ आपण 4 सुद्धा पुरुष घेऊ शकतो. मग 4 पुरुष घेतले तर स्त्रिया किती घ्यावं लागेल एकच घ्यावं लागेल कारण की 5 जणांची समिती आहे. आणि 5 पुरुष जर घेतले कारण की किमान 3 सांगितले याचा अर्थ आपण 5 पुरुष सुद्धा घेऊ शकतो. अशा वेळेस एकही स्त्री घ्यावा लागणार नाही. मग एकतर 3 पुरुष किंवा 2 आणि 2 स्त्रिया 4 पुरुष आणि 1 स्त्री आणि 5 पुरुष अशा प्रकारे आपल्याला घ्यावं लागेल. एकतर हा एक ऑप्शन आहे ऑर हा दुसरा ऑप्शन आहे ऑर हा काय आपल्याकडे तिसरा ऑप्शन आहे. ऑर आलं तर बेरीज करायची अँड आलं तर गुणाकार करायचा. बघा आपण मांडणी करूया काय मांडणी होईल मग आता. मग 6 पुरुषांमधून 3 पुरुषांची निवड त्यानंतर गुणिले का गुणिले कारण की अँड आहे ना आणि 3 स्त्रियांमधून 2 स्त्रियांची निवड किंवा हा एक चान्स झाला 3 आणि 2 5 बघा हे 3 आणि 2 5 आणि 5 जणांची समिती तयार होऊ राहिली कारण की एवढे निवडायचे खालचे म्हणजे निवडायचे असतात ना. मग खाली किती 5 5 आले हा एक चान्स झाला. दुसरा काय आहे तर 6 पुरुषांमधून किती पुरुष निवडू शकतो आपण 4 पुरुष. मग अशा वेळेस 3 स्त्रियांमधून किती स्त्रिया निवडावं लागेल एकच स्त्री आपल्याला निवडावं लागेल. किती स्त्री निवडावं लागेल 1. आणि किंवा अजून एक कोणता चान्स आहे त्या 6 पुरुषांमधून 5च्या 5 सुद्धा आपण पुरुष निवडू शकतो. मग इथं पण 5 आहे बघा 4 आणि 1 5 आणि इथं सुद्धा 5 जणांची समिती आहे आणि इथं ऑर आला ऑर म्हणजेच काय होणार तुमच्याली बेरीज होणार आहे. मग आता फक्त आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग 6 कॉम्बिनेशन 3चा अर्थ काय 6 × 5 × 4 अपॉन 3 × 2 × 1 इंटू काय होणार बघा इथे फरक कितीचा आहे या दोघांमध्ये फरक कितीचा आहे ते 1चा आहे. मग 3/1 होऊ शकतो. इथं आहे आता प्लस म्हणून इथं घेतला आपण प्लस. यांचा फरक कितीचा आहे तर या दोघांचा फरक कितीचा आहे तर 2चा फरक आहे म्हणून 6 × 5/1 × 2 गुणिले इथं मध्ये गुणिले म्हणून गुणिले इथं आर किती 1 आहे मग आपण तो एकदाच मान्य करू शकतो. किती वेळेस करू शकतो एकदाच मान्य करू शकतो. आणि इथं प्लस आहे म्हटल्यावरती पुन्हा प्लस घेणार आहे आपण. यांचा फरक कितीचा आहे 1चा आहे 1चा फरक म्हटल्यावरती किती घेऊ शकतो आपण 6/1च घेऊ शकतो. मग आता यांचं आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेशन. मग यांचं कॅल्क्युलेशन केलं तर काय काय होऊ शकतं बघा.
3 एका 3, 3 दुने 6, 2 2 काय होणार आहे कॅन्सल, बे एका बे, बे त्रिक किती होणार आहे 6. आता छेदस्थानी कुठंच काही नाही, 1 आहे, त्याला काही अर्थ नाही आहे, म्हणून इज इक्वल टू 5 चोक किती होणार आहे 20 आणि 20 गुणिले किती होईल इथं 3 अधिक इथं किती आहे 5 त्रिक 15 आणि 15 मग 5 त्रिक वाटलं 15 गुणिले किती आहे 3 आणि अधिक किती पुन्हा 6. मी डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन करतोय म्हणजे सर्वांना कळालं पाहिजे. मग आता 20 त्रिक किती होणार आहे 60 अधिक 15 त्रिक किती होणार आहे 45 आणि अधिक किती आहे 6 इज इक्वल टू या सर्वांची करायची आपल्याला बेरीज. मग आता 6 आणि 5 किती होणार आहे 11, 11 आणि 0 किती होणार आहे 11, आजचा आला 1, 1 आणि 4 किती होणार आहे 5, 5 आणि 6 किती होणार आहे 11. म्हणजे किती वेळेस समिती निवडता येणार आहे 111 वेळा समिती निवडता येईल सर्वांच्या लक्षात. एकूण 111 वेळा. पुन्हा सांगतो बघा, 5 चोक्के झाला 20 गुणिले इथं 3 आहे आणि 20 त्रिक किती होणार इथं 60, इथं किती आहे 2ने भागेला 5 त्रिक 15, 15 गुणिले किती इथं 3, 15 त्रिक किती झाले 45 आणि 6ला 6 तास सर्वांची काय केली आपण बेरीज आणि बेरीज किती आली तर 111 आली. 6 11 हातचा आला 1 1 आणि 4 10 आणि 11 111 वेळेस समिती तयार होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण परमुटेशन आणि कॉम्बिनेशन प्रामुख्याने ह्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्बिनेशनवरती जास्तीत जास्त क्वेश्चन बघितले. कशा प्रकारे क्वेश्चन्स तयार होतात हे सर्व आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण परमुटेशन आणि कॉम्बिनेशन याचा आपण एक तिसरा पण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत विचारलेल्या सर्व स्पर्धा परीक्षेमधले क्वेश्चनचे आपण ॲनालिसिस करणार आहोत आणि ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. थँक्यू सो मच.